नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। गिरोली घाटातील वणवा आटोक्यात आणला। पन्हाळा तालुक्यातील गिरोलीच्या जंगलामध्ये आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वणवा पेटल्याचं बी न्यूज पत्रकार राजकुमार जाधव यांनी पाहिलं। त्यांनी तात्काळ त्यांचे वाहन थांबवून झुडपाच्या ढाप्या तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्यांना या रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशानेही मदत केली। अखेर ही आग वेळूच्या बेटामध्ये शिरली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं। बेटाला लागलेली आग विझवणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर जाधव यांनी वारणा साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबाला फोन केला आणि अग्निशमन बंबाने तात्काळ घटनास्थळी जाऊन ही आग विझवली। यावेळी कोडोली गावचे ग्रामविस्तार अधिकारी जयवंत चव्हाण पाटील, जाकले येथील समाजसेवक राजकुमार हुजरे, वारणा सहकारी बँकेचे ज्योतिबा शाखेचे मॅनेजर रवींद्र पवार, पत्रकार बाबासाहेब जाधव, पत्रकार सुहास पाटील यांनी ही आगीमुळे रस्त्यावर झेपावलेली वेळूच्या काठ्या तोडून त्या बाजूला केल्या आणि प्रवाशांना मार्ग मोकळा करून दिला। दरम्यान यावेळी आग विझवण्यासाठी मदत म्हणून जाधव यांनी वन विभागाला फोन केला, परंतु वन विभागाने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद यावेळी दिला नाही। अखेरीस तिथं उपस्थित असलेल्या या सर्वांनी समयसूचकता दाखवत कडक उन्हामध्ये पेटलेला वणवा वेळीच विझवल्याने मोठा अनर्थ टाळला आणि जंगल साधन संपत्तीचे संरक्षण झालं। आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास गिरोलीहून वारणानगरच्या दिशेने प्रवास करत असताना मला या ठिकाणी वणवा पेटल्याचं निदर्शनास आलं। तो अगदी नुकताच या ठिकाणी जाळ सुरू झालेला होता आणि हाताने विझवणं शक्य असं वाटल्यामुळं थांबवून तो विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तितक्यात तो सगळा जाळ ह्या चिव्याच्या बेटामध्ये शिरला आणि ते विझवणं थोडंसं अशक्य वाटायला लागलं। रस्त्याच्या लोकांना थांबवून हा जाळ विझवण्याचा प्रयत्न केला, पण तो जाळ काही थांबेना। म्हणून वारणेच्या अग्निशमन दलाला बोलवून या ठिकाणी लागलेला मोठा जाळ आपण विझवण्याचा प्रयत्न केला आणि तो जाळ विझवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। या ठिकाणी वारणेच्या अग्निशमन दलानं आणि रस्त्यानं प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी हा जाळ विझवण्यासाठी आपल्याला मदत केली आणि एक मोठा पेटणारा वणवा आज या ठिकाणी आपल्याला वाचवता आलेला आहे। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।